नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 28 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक MSME दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 27। स्पष्टीकरण: नुकताच जून 27 रोजी जगभरात जागतिक MSME दिन म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा करण्यात आला आहे। संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जागतिक अर्थव्यवस्था, नाविन्यता आणि शाश्वत विकास उद्दिष्टे यामध्ये MSMEच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला ओळखणे हा आहे। उद्देश: लहान व्यवसायांना पाठिंबा देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे। घोषणा: संयुक्त राष्ट्र महासभेने एप्रिल 2017 मध्ये एका ठरावाद्वारे दरवर्षी जून 27 हा दिवस या दिनासाठी घोषित केला होता। जागतिक महत्त्व: जगभरातील सुमारे 90% व्यवसाय MSME क्षेत्राशी जोडलेले आहेत आणि हे जागतिक स्तरावर 50%पेक्षा जास्त रोजगार प्रदान करतात। प्रश्न 2. नुकतीच अबिय अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, इथिओपिया। स्पष्टीकरण: अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते पहिल्यांदा एप्रिल 2018 मध्ये या पदावर विराजमान झाले होते आणि नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयानंतर त्यांचा नवीन कार्यकाळ निश्चित झाला आहे। त्यांना 2019 मध्ये त्यांच्या शांततेच्या प्रयत्नांसाठी नोबेल शांतता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते। आता पाहू इतर देशांतील महत्त्वाच्या नियुक्त्या। हान सेओंग-सुक यांना दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले। मेटे फ्रेडरिक्सन यांनी सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला। अहमदौल अमिनौलो यांची सेनेगलचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। जेनेज जानशा यांची स्लोव्हेनियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। अली फलईह कादिम अल जदे यांची इराकचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। लॉरा फर्नांडिस यांची कोस्टा रिकाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली। पीटर मॅग्यार यांनी हंगेरीचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। कमेन रादेव यांनी बल्गेरियाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली। प्रश्न 3. नुकतेच डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि कोणाद्वारे संस्कृती रत्न भंडार भावाया इतिवृत्त नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, संगीता रॉय। आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके। III द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम नावाचे पुस्तक प्रभात कुमार यांनी लिहिले आहे। CBA नेट 361 डिग्रीज पॉलिमैथ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे। हे शकामुरी श्रीनिवास प्रसाद यांनी लिहिले आहे। आठवणींवर आधारित व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग ए मेमॉयर चे लेखक जिल बायडेन आहेत। विनोद राय यांनी लिहिलेले व्हेन ऑर इट मॅटर्स नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे। इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक बुल्ड हॉकी ट्रायम्फ एट एम्स्टरडॅम नावाचे पुस्तक के अरुमुगम यांनी लिहिले आहे। प्रश्न 4. नुकतेच कोणत्या राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीमध्ये अनानास उत्सव 2026 चे आयोजन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, त्रिपुरा। स्पष्टीकरण: नुकतेच त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाद्वारे नवी दिल्ली येथे ग्लोबल पाइनएपल फेस्टिवल 2026 चे भव्य आयोजन करण्यात आले होते। हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन जून 27 ते 29 जून 2026 या कालावधीत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते। याचे मुख्य आकर्षण राज्याचे प्रसिद्ध GI टॅग प्राप्त क्वीन अन्नस हे होते। त्रिपुरा राज्याची माहिती: राजधानी आगरतळा, मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी। आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी। त्रिपुराच्या चारिंदा या पारंपरिक वाद्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाले। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरामध्ये 236 कोटी रुपयांचे मिशन क्वीन पाइनएपल लॉन्च केले। इंधन वाचवण्यासाठी त्रिपुरा सरकारने वर्क फ्रॉम होम लागू केले। केंद्र सरकारच्या अनुपालन शिथिलता आणि नियमन उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे त्रिपुरा हे पहिले राज्य बनले। पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुराला पहिले स्थान मिळाले आहे। त्रिपुराच्या 3 पंचायतींनी राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 जिंकले।
प्रश्न 5. नुकतीच बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळीची नवीन प्रजाती कुठे शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. नुकतीच बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळीची एक नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियातील सुदूर उत्तर क्वीन्सलँडच्या सदाहरित जंगलांमध्ये म्हणजेच वर्षावनांमध्ये शोधली गेली आहे. याचे नाव प्राचीन रोमन युद्धयंत्र बॅलिस्टा वरून ठेवण्यात आले आहे, ज्याचा उपयोग दगड आणि भाले लांब अंतरावर फेकण्यासाठी केला जात असे. शिकारीची अनोखी पद्धत. हा कोळी रेशमापासून बनवलेले एक स्प्रिंगसारखे जाळे तयार करतो. शिकार म्हणजेच हिरवी मुंगी जशी या जाळ्याच्या संपर्कात येते तशी जाळ्यात साठवलेली ऊर्जा लगेचच मुक्त होते आणि शिकार हवेत उडून मुख्य जाळ्यात पडते. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. पिच ब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ऑस्ट्रेलियात दुर्मिळ नाईट पॅरेट म्हणजेच रात्रीचा पोपट आढळल्याची पुष्टी झाली. सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. काकाडू सराव 2026 चे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील जेंटू पेंग्विन मध्ये H5N1 संसर्गाची पुष्टी झाली. एलिस पेरी ही 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली महिला ठरली. ऑस्ट्रेलियातील फिंके नदीला जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून मान्यता मिळाली. प्रश्न 6. नुकतीच 12वी भारत आणि युरोपियन युनियन मानवाधिकार बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतीच 12वी भारत युरोपियन युनियन मानवाधिकार बैठक नवी दिल्ली येथे 24 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे मुख्य मुद्दे. आयोजन. हा संवाद दोन्ही बाजूंच्या मानवाधिकाराशी संबंधित विषयांवर नियमित विचार-विमर्शासाठीचा एक प्रमुख द्विपक्षीय मंच आहे. सह-अध्यक्षता. या सत्राचे सह-अध्यक्षपद परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष श्रीवास्तव आणि भारतातील युरोपियन युनियनचे राजदूत हर्वे डेल्फिन यांनी भूषवले. चर्चेचे विषय. या बैठकीत नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक हक्कांच्या सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI संचालन आणि नागरी स्वातंत्र्यावर खुली चर्चा करण्यात आली. प्रश्न 7. नुकताच सोनेरी माकड म्हणजेच गोल्डन लंगूरमुळे चर्चेत असलेला सेखना जवलाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आसाम. स्पष्टीकरण. सेखना जवलाव राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात स्थित आहे. हे आसामच्या बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रामध्ये कोक्राझार आणि चिरांग जिल्ह्यांत पसरलेले हे राज्याचे 8वे राष्ट्रीय उद्यान आहे. नुकतेच वन्यजीव तस्करांपासून वाचवलेल्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सोनेरी म्हणजेच गोल्डन माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडल्यामुळे हे राष्ट्रीय उद्यान चर्चेत आले. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसामच्या बिहू पेपा ला GI टॅग मिळाला. आसामच्या GI टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली. आसाममध्ये पहिल्यांदा येलो थ्रोटेड मार्टन म्हणजेच पिवळ्या गळ्याचा मार्टन आढळला. समान नागरी कायदा म्हणजेच UCC विधेयक संमत करणारे आसाम हे तिसरे राज्य बनले. भारतातील पहिल्या AI संचालित फिजिकल बकेक शाखेचा शुभारंभ गुवाहाटी येथे करण्यात आला. भारतातील पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला. बक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे. हे आसामशी संबंधित आहे. आसामच्या पहिल्या महिला रेडिओ जर्नलिस्ट लिली दास यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. प्रश्न 8. नुकतीच इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणजेच IBचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. महेश दीक्षित. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने 1993च्या बॅचचे IPS अधिकारी महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोचे म्हणजेच IBचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते सेवानिवृत्त होत असलेले सध्याचे प्रमुख तपन कुमार डेका यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 2 वर्षांचा असेल. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये बिमल एन पटेल यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे नवीन चेअरमन राहुल वत्स बनले आहेत.
FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजेच NIAच्या महानिरीक्षकपदी सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली. श्रम आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच IRDAIच्या सदस्यपदी दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 9. नुकती चपेडाने प्रीमियम बनगनपल्ले आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप कोणत्या देशात पाठवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सिंगापूर. स्पष्टीकरण. नुकतीच कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने म्हणजेच चपेडाने प्रीमियम बनगनपल्ले म्हणजेच बंगनपल्ली आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप सिंगापूरला पाठवली आहे. आंब्याचा स्रोत हे आंबे आंध्र प्रदेशातील GAP म्हणजेच गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस प्रमाणित बागांमधून मिळवले गेले होते. सिंगापूर देशाची माहिती. राजधानी सिंगापूर सिटी. चलन सिंगापूर डॉलर. राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम. पंतप्रधान लॉरेन्स वॉंग. आता पाहू सिंगापूरशी संबंधित इतर चालू घडामोडी. प्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद शांग्री-ला डायलॉग सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये चांगी विमानतळ अव्वल स्थानावर राहिला. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2026 मध्ये चांगी विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ बनला. सिंगापूरमध्ये ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीर्ती मेकानी यांचे निधन झाले. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये सिंगापूर अव्वल स्थानावर राहिला. प्रश्न 10. नुकतीच डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. उरुग्वे. स्पष्टीकरण. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच ज्येष्ठ राजनयिक डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. 2006च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी डॉक्टर जॉर्ज सध्या मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि लवकरच आपला नवीन कार्यभार स्वीकारतील. प्रश्न 11. नुकताच लाईनशाईन ला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. हा कोणत्या देशाचा सुपर कॉम्प्युटर आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. चीन. स्पष्टीकरण. लाईनशाईन सुपर कॉम्प्युटर चीनचा आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टॉप 500 जागतिक क्रमवारीत त्याला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. चीनच्या नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग सेंटर इन शेन्झेनद्वारे विकसित केलेल्या लाईनशाईनने अमेरिकेच्या एल कॅपिटन सुपर कॉम्प्युटरला मागे टाकले आहे. या कामगिरीसह चीन 9 वर्षांनंतर टॉप 500च्या यादीत अव्वल स्थानी परतला आहे. या सुपर कॉम्प्युटरची क्षमता 2.198 सहस्रांश एक्सफ्लॉप्स आहे, जी त्याला प्रति सेकंद 2 क्विंटिलियनहून अधिक गणना करण्यास सक्षम बनवते. ही कामगिरी विशेष अशासाठी आहे कारण यामध्ये GPU चिप्सऐवजी पूर्णपणे स्वदेशी विकसित मायक्रोप्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. आशियातील AI स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगला पहिले स्थान मिळाले. चीनने जगातील पहिल्या व्यावसायिक निओ चिपला मंजुरी दिली. भारत-चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची म्हणजेच WMCCची 35वी बैठक बीजिंग येथे आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या 2026च्या अहवालानुसार चीनकडे जगातील 44% दुर्मिळ मृदा खनिजे म्हणजेच REM आहेत. चीनच्या डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णावर यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली. विक्रम दोरीस्वामी यांनी चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला. प्रश्न 12. नुकतीच ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची बैठक 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. नुकतीच वर्ष 2026ची ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची म्हणजेच होसा बैठक बेंगळुरू, भारत येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोद्वारे परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. सहभागी यामध्ये ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांच्या म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरब, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. मुख्य थीम ही बैठक लचिलेपणा, नाविन्यता, सहकार्य आणि स्थिरतेसाठी उभारणी
या थीमवर आधारित होती. प्रमुख मुद्दे या बैठकीदरम्यान अंतराळ स्थिरता, निगारा-मुक्त मोहीम आणि ब्रिक्स रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन म्हणजेच RSSCमध्ये नवीन सदस्यांना समाविष्ट करणे यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा झाली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच खीर भवानी मेळ्याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जम्मू आणि काश्मीर. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. जवाहरलाल नेहरू बंदराला भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर बंदर घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या सुरहातालला भारतातील 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये आइसलंड अव्वल स्थानावर राहिला. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका ओपन एअर नौसेना संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील सर्वात उंच पवनचक्की म्हणजेच विंड टर्बाइन कर्नाटकात स्थापित करण्यात आली. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली. मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे ग्लोबल हेड म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला. पिच ब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. झारखंडच्या जादूपटिया पेंटिंगला GI टॅग मिळाला. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान म्हणजेच कब्रिस्तान शोधले. प्रतिष्ठित रशिया ग्रँड सँडमास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर ठरले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयात करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल संघटनेला निलंबित केले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.